नमस्कार. मी डॉक्टर मनीषा आहेर, अर्थशास्त्र विभाग, मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण SY.BCom या वर्गासाठी असणाऱ्या बिझनेस इकॉनॉमिक्स, त्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्र या विषयाचा सेमिस्टर 4 या विषयाचा सिलेबस आपण आजच्या लेक्चरला सिलेबसचा परिचय करून घेणार आहोत. आजच्या या सिलेबसमध्ये पहिलं चॅप्टर आपल्याला अभ्यासण्यासाठी आहे मनी म्हणजे पैसा. मग या चॅप्टरमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे पैसा म्हणजे काय आणि पैशाची कार्य. म्हणजे मानवाने लावलेल्या वेगवेगळ्या शोधांमध्ये जसं अग्नीचा शोध असेल, चाकाचा शोध असेल, त्यामध्येच पैसा हा एक शोध महत्त्वाचा आहे. आणि म्हणून पैसा म्हणजे काय याच्या शास्त्रशुद्ध व्याख्या, त्याचा अर्थ आणि पैशाची कार्याचं विभाजन 3 गटामध्ये केलेलं आहे. त्यामध्ये पैशाची प्राथमिक कार्य, पैशाची दुय्यम कार्य आणि पैशाची अनुषंगिक कार्य या 3 कार्यांचा आपण विचार करणार आहोत. म्हणून चॅप्टर नंबर 1 मध्ये आपण पैशाचा अर्थ म्हणजे पैशाच्या वेगवेगळ्या व्याख्या आणि त्याचबरोबर पैशाची कार्य या घटकांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्यानंतर या चॅप्टरमध्ये आपण 1.2 मध्ये अभ्यासणार आहोत डिमांड फॉर मनी म्हणजे पैशाची मागणी. अर्थव्यवस्थेत पैशाला मागणी का केली जाते किंवा अलीकडील काळामध्ये जर आपण बघितलं वस्तू विनिमय पद्धतीनंतर पैसा या घटकाने अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं स्थान घेतलेलं आहे. सर्व अर्थव्यवस्था ह्या चलनाधिष्ठित अर्थव्यवस्था आहे, चलनाभोवती अर्थव्यवस्था फिरत आहेत आणि म्हणून अर्थव्यवस्थेत पैशाला मागणी का केली जाते याबाबतचे 2 दृष्टिकोन आपल्याला अभ्यासायचे आहे. एक म्हणजे क्लासिकल अप्रोच आणि दुसरं म्हणजे केन्सियन अप्रोच. क्लासिकल अप्रोच म्हणजे सनातनपंथीय अर्थतज्ञ यांच्या मते अर्थव्यवस्थेत पैशाला मागणी का केली जाते याचा सविस्तर अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. पैशाला मागणी का केली जाते याबाबत सनातनवाद्यांनी आपले जे विचार मांडलेले आहे त्यांच्या मते अर्थव्यवस्थेत पैसा 2 वस्तूंमध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडतो आणि 2 वस्तूंमध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडत असल्यामुळे विनिमय सुखकर होण्यासाठी 2 वस्तूंमध्ये पैसा मध्यस्थाची भूमिका पार पाडतो. म्हणून पैशाचा विनिमय हेतू किंवा व्यवहार हेतूने लोक पैशाला मागणी करतात. सनातनपंथीय अर्थतज्ञ म्हणजे क्लासिकल इकॉनॉमी जे आहे त्यांनी फक्त पैशाचं हे एकमेव कार्य विचारात घेतलं की पैसा विनिमय माध्यम म्हणून कार्य करतो. आणि दुसरा जो दृष्टिकोन आपल्याला अभ्यासायचा आहे केन्सियन अप्रोच. प्राध्यापक केन्स यांनी पैशाच्या मागणीबाबतचा जो दृष्टिकोन मांडलेला आहे त्यामध्ये विनिमय हेतूने तर लोक पैशाला मागणी करतातच, पण त्याचबरोबर खबरदारीचा हेतू, सट्टेबाजीचा हेतू याचं देखील विश्लेषण त्यांनी आपल्या दृष्टिकोनातून मांडलेला आहे. आणि म्हणून चॅप्टर नंबर 1 मध्ये आपण 1.2 मध्ये डिमांड फॉर मनी त्यामध्ये क्लासिकल अप्रोच अँड केन्सियन अप्रोच या 2 दृष्टिकोनांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर या चॅप्टरमध्ये आपण 1.3 मध्ये अभ्यासणार आहोत सप्लाय ऑफ मनी म्हणजे पैशाचा पुरवठा. पैशाचा पुरवठा कुणाकडून केला जातो, पैशाच्या पुरवठ्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो याचा सविस्तर अभ्यास आपण या पॉईंटमध्ये करणार आहोत. पैशाचा पुरवठा म्हटलं की तो 2 पैशांनी मिळून बनतो. एक म्हणजे विधिग्राह्य पैसा म्हणजे लीगल टेंडर मनी आणि दुसरा म्हणजे पत पैसा म्हणजे क्रेडिट मनी. मग अर्थव्यवस्थेत विधिग्राह्य पैसा म्हणजे काय, त्याचा पुरवठा कुणाकडून केला जातो, पत पैसा म्हणजे काय, पत पैशाची निर्मिती कशी होते या घटकांचा सविस्तर अभ्यास आपल्याला या सब पॉईंटमध्ये करायचा आहे. मग त्यामध्ये 1.3.1 मध्ये आपण अभ्यासणार आहोत क्रेडिट क्रिएशन ऑफ कमर्शियल बँक म्हणजे व्यापारी बँकांची पतनिर्मितीची प्रक्रिया कशी होते. म्हणजे व्यापारी बँकांचं जे कार्य आहे अर्थव्यवस्थेमध्ये ते म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज पुरवठा करणे. ठेवी स्वीकारणे आणि कर्ज पुरवठा करणे या प्रक्रियेतून पतपैशाची निर्मिती कशी होते याचा अभ्यास आपल्याला या सब पॉईंटमध्ये करायचा आहे. अर्थव्यवस्थेत मल्टिपल क्रेडिट क्रिएशन प्रोसेस म्हणजे बहुगुणित पतनिर्मितीची प्रक्रिया व्यापारी बँकांकडून कशी होते आणि त्या प्रक्रियेमधून कशा पद्धतीने पतपैशाच्या आधारे व्यवहार पूर्ण होतात याचा सविस्तर अभ्यास आपण या सब पॉईंटमध्ये करणार आहोत. त्यानंतर 1.3.2 मध्ये आपण अभ्यासणार आहोत मनी मेजर ऑफ RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पैशाची मापनं किंवा पैशाचं मापन करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून M1, M2, M3 आणि M4 या मेजर्सचा या मापकांचा वापर कशा प्रकारे केला जातो. मग M1 मध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो, M2 मध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो, त्यानंतर M3 मध्ये कोणत्या प्रकारच्या पैशाचा समावेश होतो आणि M4 या पद्धतीने रोखता किंवा पैसा याच्या आधारे त्या पैशाचं क्लासिफिकेशन या 4 गटामध्ये केलं जातं. त्याच्या आधारे
अर्थव्यवस्थेतील पैशाचा एकूण साठा मोजला जातो. म्हणून मनी मेजर ऑफ RBI म्हणजे रिझर्व्ह बँकेची पैशाची मापकं याचाही अभ्यास आपल्याला सविस्तर या चॅप्टरमध्ये करायचा आहे. 1.3.3 मध्ये आपण अभ्यासणार आहोत क्रेडिट कंट्रोल मेथड म्हणजे व्यापारी बँकांकडून ठेवी स्वीकारणे आणि कर्ज पुरवठा करणे या प्रक्रियेतून जो पतपैसा निर्माण होतो त्या पतपैशाचा परिणाम किंवा त्या पतपैशाची संख्या ही पैशाच्या एकूण पुरवठ्यावर परिणाम करते. कारण पैशाचा एकूण पुरवठा म्हणजे टोटल सप्लाय ऑफ मनी जो आहे तो पतपैसा आणि विधिग्राह्य पैसा यांचा मिळून बनतो. आणि म्हणून पतपैशाचं नियंत्रण करण्याचं काम जरी व्यापारी बँका पतपैशाची निर्मिती करत असतील किंवा पतपैशाची निर्मिती ही व्यापारी बँकांच्या ठेवी स्वीकारणे आणि कर्ज पुरवठा करणे या प्रक्रियेतून होत असेल तरी देखील त्या पतपैशावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून केलं जातं. कारण पैशाच्या पुरवठ्यामध्ये सर्वोच्च संस्था की जिला एकाधिकारशाही प्राप्त झालेली आहे ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आपल्या देशाची मध्यवर्ती बँक ही पतपैशाचं नियंत्रण करण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करते, कोणत्या मेथड्स वापरते. मग त्यामध्ये पतपैशाच्या नियंत्रणाची संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने अशा 2 साधनांचा सविस्तर अभ्यास आपण 1.3.3 मध्ये करणार आहोत. म्हणून क्रेडिट कंट्रोल मेथड यामध्ये पतपैशाच्या नियंत्रणाच्या पद्धती कोणत्या आहे याचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. त्यानंतर युनिट नंबर 1 मध्ये आपण 1.4 मध्ये अभ्यासणार आहोत व्हॅल्यू ऑफ मनी म्हणजे पैशाचं मूल्य. पैशाचं मूल्य म्हणजे काय? जसं एखाद्या वस्तूला मूल्य असतं तसं पैशाला देखील मूल्य असतं. म्हणजे पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी पैशाच्या अंगी असणारी खरेदी शक्ती याला पैशाचं मूल्य असं म्हटलं जातं. प्राध्यापक आयर्विंग फिशर यांनी पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी या ग्रंथामध्ये पैशाचं मूल्य म्हणजे काय आणि त्याबाबतचा मांडलेला चलन संख्यामान सिद्धांत म्हणजे क्वांटिटी थेअरी ऑफ मनी तो आपण 1.4.1 मध्ये अभ्यासणार आहोत. म्हणजे व्हॅल्यू ऑफ मनी पैशाचं मूल्य म्हणजे काय, पैशाचं मूल्य कसं ठरतं, पैशाच्या मूल्यावर परिणाम करणारे घटक काय आहे किंवा पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा याच्या आधारे पैशाचं मूल्य कसं बदलतं आणि तेच सांगणारा पैशाच्या पुरवठ्याचा पैशाच्या मूल्यावर कसा परिणाम होतो हे सांगणारा सिद्धांत आहे क्वांटिटी थेअरी ऑफ मनी 1.4.1 मध्ये आपण तो अभ्यासणार आहोत. आणि तो सिद्धांत आयर्विंग फिशर या अर्थतज्ञाने 1911 मध्ये मांडलेला आहे. त्यानंतर 1.4.2 मध्ये आपण अभ्यासणार आहोत कॅश बॅलन्स अप्रोच म्हणजे रोख शिल्लक दृष्टिकोन. मग प्राध्यापक फिशर यांनी जो क्वांटिटी थेअरी ऑफ मनी मांडलेला आहे चलन संख्यामान सिद्धांत मांडलेला आहे या सिद्धांतावर टीका करून मार्शल, पिगू, रॉबर्टसन, केन्स या अर्थतज्ञांनी कॅश बॅलन्स अप्रोच म्हणजे रोख शिल्लक दृष्टिकोन मांडलेला आहे. त्या रोख शिल्लक दृष्टिकोनाची सविस्तर चर्चा सविस्तर अभ्यास आपण या सब पॉईंटमध्ये करणार आहोत. मग त्या रोख शिल्लक दृष्टिकोनाबाबतचे मार्शल यांचे इक्वेशन कसे आहे, त्यानंतर पिगूचं इक्वेशन कसं आहे, रॉबर्टसन, केन्स या 4 अर्थतज्ञांचे समीकरणं आपल्याला त्यामध्ये शिकायचे आहेत. अशा प्रकारे युनिट नंबर 1 आपलं जे आहे पैसा. मग त्यामध्ये पैसा म्हणजे काय, पैशाची कार्य कोणती आहेत, पैशाची मागणी कशी केली जाते, पैशाच्या मागणीबाबतचे दृष्टिकोन. मग त्यामध्ये सनातनपंथी अर्थतज्ञ म्हणजे क्लासिकल अप्रोच अँड न्यू क्लासिकल अप्रोच किंवा केन्सियन अप्रोच याचा सविस्तर अभ्यास आपल्याला त्यात करायचा आहे. त्यानंतर पैशाचा पुरवठा. मग पैशाचा पुरवठा कुणाकडून केला जातो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पैशाची मापनं कोणती आहेत, त्याचबरोबर कमर्शियल बँक म्हणजे व्यापारी बँका ज्या आहे त्यांच्याकडून क्रेडिट क्रिएशन म्हणजे पतपैशाची निर्मिती कशी होते आणि त्या पतपैशाच्या निर्मितीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कशा प्रकारे नियंत्रण ठेवते. त्याचबरोबर व्हॅल्यू ऑफ मनी म्हणजे पैशाचं मूल्य कशा पद्धतीने ठरतं हे सांगणारा प्राध्यापक आयर्विंग फिशर यांचा क्वांटिटी थेअरी ऑफ मनी. त्यानंतर कॅश बॅलन्स अप्रोच या विविध घटकांचा अभ्यास आपल्याला चॅप्टर नंबर 1 मध्ये करायचा आहे. त्यानंतर आपलं चॅप्टर नंबर 2 जे आहे ते म्हणजे इन्फ्लेशन त्याला आपण मराठीमध्ये चलनवाढ असं म्हणतो किंवा भाववाढ असं म्हणतो किंवा आपण व्यवहारामध्ये त्याला महागाई असं म्हणतो. मग या चॅप्टर नंबर 2 मध्ये आपल्याला 2.1 मध्ये अभ्यासायचं आहे मीनिंग अँड डेफिनेशन. म्हणजे इन्फ्लेशन म्हणजे काय, चलनवाढ म्हणजे काय, चलनवाढीचा अर्थ, चलनवाढीच्या व्याख्या. विविध अर्थतज्ञांनी चलनवाढीच्या व्याख्या मांडलेल्या आहे आणि या चलनवाढीचा अर्थ आणि व्याख्या आपल्याला 2.1 मध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर 2.2 मध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे चलनवाढीची कारणे.
चलनवाढ निर्माण होण्याची कारणं कोणती आहेत? अर्थव्यवस्थेमध्ये महागाई हा जो प्रश्न आहे, अलीकडील काळात सर्वात मोठा प्रश्न अर्थव्यवस्थेसमोर उभा आहे आणि मग ही महागाई निर्माण होण्याची कारणं काय आहे आणि या इन्फ्लेशनचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम काय आहे? अर्थव्यवस्थेतील विविध गटांवर होणारे परिणाम काय आहे? मग त्यामध्ये शेतकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, स्थिर वेतन मिळणारा वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, गुंतवणूकदार असतील, बचतकर्ता असेल, या सर्व घटकांवर चलनवाढीचे होणारे परिणाम याचा अभ्यास आपल्याला 2.3 मध्ये करायचा आहे. त्यानंतर 2.4 मध्ये आपण डिमांड पुल अँड कॉस्ट पुश इन्फ्लेशन म्हणजे मागणी ताण निर्मित चलनवाढ आणि खर्चदाब निर्मित चलनवाढ. ॲक्च्युली चलनवाढ निर्माण होण्याचे हे दोन प्रमुख कारणं आहेत. एक म्हणजे मागणीचा जेव्हा पुरवठ्यावर ताण निर्माण होतो, म्हणजे पुरवठा कमी आणि मागणी जास्त अशा प्रकारची परिस्थिती जेव्हा अर्थव्यवस्थेत निर्माण होते, तेव्हा त्यातून जी भाववाढ निर्माण होते तिला मागणी ताण निर्मित चलनवाढ किंवा मागणी ताण निर्मित भाववाढ असं म्हटलं जातं, डिमांड पुल इन्फ्लेशन. आणि दुसरं कारण आहे भाववाढ निर्माण होण्याचं ते म्हणजे कॉस्ट पुश इन्फ्लेशन म्हणजे खर्चदाब निर्मित चलनवाढ. जेव्हा उत्पादनाचा खर्च वाढतो, कच्च्या मालाच्या किमती वाढत असतील, इंधनाच्या किमती वाढत असतील किंवा श्रमिकांचं वेतन दर वाढत असतील, त्याचा परिणाम उत्पादनाचा खर्च वाढतो आणि उत्पादनाचा खर्च ज्या प्रमाणात वाढत जाईल त्या प्रमाणामध्ये उत्पादकांकडून किंवा विक्रेत्यांकडून वस्तूंच्या किंमत पातळीत देखील वाढ केली जाते. आणि म्हणून डिमांड पुल इन्फ्लेशन अँड कॉस्ट पुश इन्फ्लेशन म्हणजे मागणी ताण निर्मित चलनवाढ म्हणजे काय आणि खर्चदाब निर्मित चलनवाढ म्हणजे काय, या दोन महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला या चॅप्टरमध्ये 2.4 मध्ये अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर 2.5 मध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे स्टॅगफ्लेशन, मिनिंग अँड कॉजेस म्हणजे मंदीयुक्त चलनवाढ म्हणजे काय आणि मंदीयुक्त चलनवाढीची अर्थ काय आहे आणि मंदीयुक्त चलनवाढ अर्थव्यवस्थेत निर्माण होण्याची कारणं कोणती आहेत याचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. म्हणून चॅप्टर नंबर 2 आपलं जे आहे ते इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढ, चलनवाढ त्यामध्ये चलनवाढीचा अर्थ, चलनवाढीच्या व्याख्या, त्यानंतर चलनवाढ निर्माण होण्याची कारणं कोणती आहेत, चलनवाढीचे अर्थव्यवस्थेतील विविध घटकांवर होणारे परिणाम कोणते आहेत, त्यानंतर मागणी ताण निर्मित चलनवाढ म्हणजे काय, खर्चदाब निर्मित चलनवाढ म्हणजे काय, त्यानंतर मंदीयुक्त चलनवाढ म्हणजे काय, या विविध घटकांचा अभ्यास आपल्याला चॅप्टर नंबर 2 मध्ये करायचा आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 3 आपलं आहे ट्रेड सायकल म्हणजे व्यापार चक्र किंवा त्यालाच बिझनेस सायकल असं म्हटलं जातं. अर्थव्यवस्थेत व्यापार चक्र निर्माण होतं म्हणजे नेमकं काय होतं किंवा अर्थव्यवस्थेमध्ये तेजीनंतर मंदी, मंदीनंतर पुन्हा तेजी अशा प्रकारची जी अवस्था अर्थव्यवस्थेत निर्माण होते, जी परिस्थिती अर्थव्यवस्थेत निर्माण होते त्याला ट्रेड सायकल किंवा बिझनेस सायकल असं म्हटलं जातं, व्यापार चक्र असं म्हटलं जातं. आणि हे व्यापार चक्र निर्माण होतं अर्थव्यवस्थेमध्ये. मग हे व्यापार चक्र म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याच्या व्याख्या याचा विचार आपल्याला 3.1 मध्ये करायचा आहे. 3.1 मध्ये आपण अभ्यासणार आहोत व्यापार चक्र म्हणजे काय, व्यापार चक्र कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्राची तीव्रता जास्त असते किंवा वारंवार व्यापार चक्र कोणत्या अर्थव्यवस्थेत निर्माण होतात त्याचा अर्थ आणि व्याख्या याचा विचार आपण 3.1 मध्ये करणार आहोत. त्यानंतर 3.2 मध्ये आपण अभ्यासणार आहोत व्यापार चक्राची वैशिष्ट्ये. व्यापार चक्र हे वैशिष्ट्य, व्यापार चक्राच्या ज्या अवस्था असतात तेजीनंतर घसरण, घसरणीनंतर मंदी, मंदीनंतर पुन्हा तेजी, या प्रत्येक अवस्थेचं एक वैशिष्ट्य असतं. आणि एकूण ट्रेड सायकल किंवा व्यापार चक्राचा जर आपण विचार केला तर व्यापार चक्राची अनेक वैशिष्ट्ये आहेत. जसं उदाहरणार्थ व्यापार चक्र हे समुद्रातील लाटांप्रमाणे असतात. जसं समुद्रामध्ये भरती ओहोटीच्या लाटा येतात तशा अर्थव्यवस्थेमध्ये देखील तेजीनंतर मंदी, मंदीनंतर पुन्हा तेजी अशा प्रकारचं चक्र सतत फिरत असतं. म्हणून व्यापार चक्राचं स्वरूप हे समुद्रातील लाटांप्रमाणे असतं. व्यापार चक्र हे सार्वत्रिक स्वरूपाचे असतात म्हणजे एका क्षेत्रामध्ये किंवा एका देशामध्ये निर्माण झालेलं व्यापार चक्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेला व्यापून टाकतं. म्हणून व्यापार चक्राची वैशिष्ट्ये याचा विचार आपण 3.2 मध्ये करणार आहोत. 3.2 मध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत व्यापार चक्राची वैशिष्ट्ये. त्यानंतर 3.3 मध्ये आपण अभ्यासणार आहोत फेजेस ऑफ ट्रेड सायकल म्हणजे व्यापार चक्राच्या अवस्था. व्यापार चक्राच्या एकूण 4 अवस्था आपल्याला त्यामध्ये अभ्यासायच्या आहे. पहिली म्हणजे तेजीची अवस्था, त्यानंतर दुसरी घसरणीची अवस्था, तिसरी मंदीची अवस्था आणि चौथी पुनरुज्जीवन म्हणजे रिव्हायवल. अशा 4 अवस्था आपण या 3.3 मध्ये शिकणार आहोत. म्हणजे व्यापार चक्राच्या अवस्था
तेजीनंतर अर्थव्यवस्थेत घसरण होते, त्यानंतर अर्थव्यवस्था डिप्रेशनमध्ये म्हणजे मंदीमध्ये जाते आणि मंदीतून अर्थव्यवस्था पुन्हा नव्याने पुनरूप जीवन धारण करून तेजीच्या दिशेने वाटचाल करते. अशा व्यापार चक्राच्या 4 अवस्था आपल्याला या सब पॉईंटमध्ये शिकायच्या आहेत. आणि 3.4 मध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाचा भाग अभ्यासायचा आहे व्यापार चक्राबाबत, तो म्हणजे कंट्रोल ऑफ ट्रेड सायकल, व्यापार चक्राचं नियंत्रण. अर्थव्यवस्थेमध्ये अतितेजी किंवा अतिमंदी म्हणजे तेजीचा उच्चांक बिंदू किंवा मंदीचा निचतम बिंदू या दोघही अवस्था अर्थव्यवस्थेसाठी घातक असतात. आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्र निर्माण होत असताना किंवा व्यापार चक्राच्या ज्या अवस्था आहे, अर्थव्यवस्था अति तेजीच्या अवस्थेत नसावी किंवा अर्थव्यवस्था अगदी मंदीच्या अवस्थेत नसावी, तर एक समतोल व्यवहार पातळी निर्माण करण्याचा प्रयत्न अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. आणि म्हणून आपण कंट्रोल ऑफ ट्रेड सायकल, व्यापार चक्राचं नियंत्रण कोणत्या मार्गांनी केलं जातं, मग त्यामध्ये मॉनेटरी मेजर्स अँड फिस्कल मेजर्स म्हणजे चलनविषयक साधनं, व्यापार चक्र नियंत्रित करण्याची चलनविषयक साधनं कोणती आहे, म्हणजे चलनविषयक धोरणाच्या साहाय्याने व्यापार चक्राचं नियंत्रण कसं केलं जातं. मग त्यामध्ये बँक दर, खुल्या बाजारातील व्यवहार किंवा खुल्या बाजारातील कर्जरोख्यांची खरेदी विक्री अशा घटकांच्या आधारे व्यापार चक्र किंवा रोख राखीव निधीच्या प्रमाणात बदल करून व्यापार चक्राचं नियंत्रण कसं केलं जातं ते आपण चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून व्यापार चक्राचं नियंत्रण यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि फिस्कल मेजर्स म्हणजे राजवित्तीय किंवा राजकोषीय उपाययोजना. राजकोषीय उपाययोजना म्हणजे राजकोषीय धोरण जे आहे, कर आकारणी, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज आणि तुटीचा अर्थभरणा या 4 साधनांच्या साहाय्याने जे धोरण राबवलं जातं त्याला आपण राजकोषीय धोरण असं म्हणतो. आणि या राजकोषीय धोरणाच्या साहाय्याने अर्थव्यवस्थेत तेजी किंवा मंदीची अवस्था जर निर्माण झाली असेल तर तिचं नियंत्रण कसं केलं जातं याचा अभ्यास आपल्याला 3.4 मध्ये करायचा आहे. म्हणून एकूण आपलं चॅप्टर नंबर 3 जे आहे त्याचं नाव आपलं आहे ट्रेड सायकल किंवा त्यालाच बिझनेस सायकल असं म्हटलं जातं. मराठीमध्ये आपण त्याला व्यापार चक्र असं म्हणतो. त्यामध्ये आपल्याला व्यापार चक्र म्हणजे काय, व्यापार चक्राचा अर्थ, व्यापार चक्राच्या व्याख्या, त्यानंतर व्यापार चक्राची वैशिष्ट्ये, व्यापार चक्राच्या अवस्था आणि व्यापार चक्राचं नियंत्रण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चलनविषयक उपाययोजना आणि राजकोषीय उपाययोजना या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला युनिट नंबर 3 मध्ये करायचा आहे. त्यानंतर युनिट नंबर 4 आपलं आहे पब्लिक फायनान्स. त्याला मराठीमध्ये आपण सार्वजनिक आयव्यय असं म्हणतो. मग सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय, सार्वजनिक आय व्यय हा जो शब्द आहे, आय म्हणजे इन्कम आणि व्यय म्हणजे एक्सपेंडिचर. मग अर्थव्यवस्थेमध्ये सरकारला मिळणारं, वेगवेगळ्या मार्गाने मिळणारं उत्पन्न आणि सरकारकडून सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटकांवर होणारा खर्च याचा अभ्यास आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. मग सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय याचा अर्थ आपण 4.1 मध्ये शिकणार आहोत. मीनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ पब्लिक फायनान्स म्हणजे सार्वजनिक आयव्यय, या सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ आणि व्याख्या याचा सविस्तर अभ्यास आपल्याला 4.1 मध्ये करायचा आहे. 4.2 मध्ये आपण अभ्यासणार आहोत स्कोप ऑफ पब्लिक फायनान्स म्हणजे सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती. सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती अभ्यासत असताना सार्वजनिक आयव्ययामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो याच्या आधारे सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती आपल्याला अभ्यासायची आहे. त्यानंतर 4.3 मध्ये आपण अभ्यासणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक फायनान्स, सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व. मग सार्वजनिक आयव्यय आणि त्याचं अर्थव्यवस्थेत महत्त्व काय आहे, म्हणजे सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी, आर्थिक विषमता किंवा सामाजिक विषमता दूर करण्यासाठी कर आकारणी, सार्वजनिक खर्च याचा रोल काय आहे, किंवा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक सामाजिक समता, आर्थिक समता निर्माण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आयव्यय कशा प्रकारे महत्त्वाची भूमिका पार पाडतं याचा विचार आपल्याला 4.3 मध्ये करायचा आहे. त्यानंतर 4.4 मध्ये आपण अभ्यासणार आहोत मीनिंग अँड टाइप्स ऑफ टॅक्स म्हणजे कर म्हणजे काय आणि कराचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत. मग कराचे प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स हे प्रमुख 2 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यानंतर प्रगतिशील कर आकारणी किंवा प्रमाणशीर कर आकारणी म्हणजे काय, अधोगामी कर आकारणी म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास आपल्याला 4.4 मध्ये करायचा आहे की कर म्हणजे काय आणि कराचे विविध प्रकार त्याचा सविस्तर अभ्यास आपण 4.4 मध्ये करणार आहोत. त्यानंतर 4.5 मध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे सार्वजनिक खर्च म्हणजे काय, सरकारकडून
कर आणि करेतर इतर मार्गाने उत्पन्न मिळवलं जातं आणि त्या मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग सरकार सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून समाजासाठी करतं. म्हणजे रस्ते बांधणी असेल, दळणवळणाच्या सुविधा असतील, वाहतूक सेवा असतील, पाणी पुरवठा असेल, वीज पुरवठा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक सोयीसुविधा, संरक्षण असेल, पोलीस असेल, या सर्व प्रकारच्या घटकांवर सरकारकडून केला जाणारा जो खर्च आहे त्याला आपण सार्वजनिक खर्च असं म्हणतो, पब्लिक एक्सपेंडिचर असं म्हणतो. मग पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे काय याचा अर्थ आपण 4.5 मध्ये अभ्यासणार आहोत. आणि अलीकडच्या काळामध्ये पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे सार्वजनिक खर्चामध्ये दिवसेंदिवस वाढ होण्याची कारणं काय आहे, म्हणजे कॉजेस ऑफ इन्क्रीजिंग इन पब्लिक एक्सपेंडिचर. सार्वजनिक खर्च जो आहे तो दिवसेंदिवस का वाढतो आहे, त्याची कारणं काय आहेत. मग लोककल्याणकारी राज्याचा स्वीकार केला, त्याचबरोबर जनता ही केंद्रबिंदू मानून महत्तम सामाजिक हित किंवा मॅक्झिमम सोशल वेलफेअर साध्य करण्यासाठी कोणकोणत्या बाबींवर सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आणि त्यामुळे पब्लिक एक्सपेंडिचर इन्क्रीज होण्याचं, वाढ होण्याची कारणं काय आहेत, यामध्ये या सर्व घटकांचा आढावा आपण घेणार आहोत 4.5 मध्ये. त्यानंतर 4.6 मध्ये आपण अभ्यासणार आहोत पब्लिक डेप्ट म्हणजे सार्वजनिक कर्ज. सार्वजनिक कर्जाची उभारणी कशी केली जाते, जसं वैयक्तिक आपल्या जीवनामध्ये आपलं उत्पन्न आणि खर्च यामध्ये जर तफावत असेल, म्हणजे आपलं उत्पन्न कमी असेल आणि होणारा खर्च जर जास्त असेल तर आपल्याला कर्ज घ्यावं लागतं. तशाच पद्धतीने सरकारला देखील देशाचा राज्यकारभार बघत असताना, देशाचं कामकाज बघत असताना विविध बाबींवर होणारा खर्च जास्त असेल आणि मिळणारे उत्पन्न किंवा इन्कम सोर्सच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न जर कमी असेल तर सरकारला देखील कर्ज घ्यावं लागतं. त्याला आपण सार्वजनिक कर्ज असं म्हणतो. मग सार्वजनिक कर्ज म्हणजे काय आणि सार्वजनिक कर्जाचं महत्त्व आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर सार्वजनिक कर्ज कोणत्या मार्गाने उभारता येतं, म्हणजे त्यामध्ये 2 मार्ग आहेत, एक अंतर्गत सार्वजनिक कर्ज आणि दुसरं म्हणजे बाह्य सार्वजनिक कर्ज. मग सार्वजनिक कर्ज म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याचं देशाच्या दृष्टीने महत्त्व आणि सार्वजनिक कर्ज उभारणीचे मार्ग. मग त्यामध्ये अंतर्गत स्रोत आणि बाह्य स्रोत अशा घटकांचा सविस्तर अभ्यास आपण 4.6 मध्ये करणार आहोत. त्यानंतर 4.7 मध्ये आपण अभ्यासणार आहोत बजेट म्हणजे अंदाजपत्रक. अंदाजपत्रक म्हणजे काय आणि अंदाजपत्रकाचे विविध प्रकार. मग अंदाजपत्रकाच्या प्रकारामध्ये समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय, सिल्की अंदाजपत्रक म्हणजे काय किंवा तुटीचे अंदाजपत्रक म्हणजे काय, अशा प्रमुख 3 प्रकारांचा अभ्यास आपण चॅप्टर नंबर 4 मध्ये 4.7 मध्ये करणार आहोत. अशा प्रकारे आपलं चॅप्टर नंबर 4 जे आहे ते पब्लिक फायनान्स म्हणजे सार्वजनिक आयव्यय, त्याचा अर्थ, व्याख्या. मग सार्वजनिक आयव्ययाशी संबंधित 2 महत्त्वाचे भाग आपल्याला यात शिकायचे, एक म्हणजे कर आणि दुसरं म्हणजे सार्वजनिक खर्च. मग कर म्हणजे काय, कराचे प्रकार कोणते आहेत, त्यानंतर सार्वजनिक खर्च म्हणजे काय, सार्वजनिक खर्च वाढीची कारणं कोणती आहेत, सार्वजनिक कर्ज म्हणजे काय, सार्वजनिक कर्जाचं महत्त्व काय आहे आणि बजेट म्हणजे अंदाजपत्रक या पब्लिक फायनान्सचा एक महत्त्वाचा भाग म्हणून अंदाजपत्रकाकडे बघितलं जातं. म्हणून अंदाजपत्रकाचा देखील अभ्यास आपण चॅप्टर नंबर 4 मध्ये करणार आहोत. अशा प्रकारे या सेमिस्टरला म्हणजे सेमिस्टर नंबर 4 ला आपल्याला एकूण 4 चॅप्टर अभ्यासायचे आहे. पहिलं चॅप्टर आहे पैसा, त्यानंतर दुसरं चॅप्टर जे आपलं आहे ते म्हणजे इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढ, त्यानंतर तिसरं चॅप्टर आपलं आहे ट्रेड सायकल म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये व्यापार चक्र असं म्हणतो, आणि चौथं चॅप्टर आपलं आहे पब्लिक फायनान्स म्हणजे सार्वजनिक आयव्यय. तर या 4 चॅप्टरचा अभ्यास आपण या सिलेबसमध्ये करणार आहोत. आणि नंतरच्या लेक्चरला आपलं नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत पैसा. मग त्यामध्ये आपण पैसा म्हणजे काय, पैशाची कार्य आणि पैशाचं बाबत जे वेगवेगळे घटक आहेत, पैशाची मागणी, पैशाचा पुरवठा आणि त्याच्याशी रिलेटेड सर्व सिद्धांतांचा अभ्यास आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. धन्यवाद.